तुम्ही कधी पुरुषांना हिल्स घातलेलं पाहिलंय का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हाय हिल्स महिलांसाठी नसून त्या सुरुवातीला पुरुषांसाठीच बनवल्या गेल्या होत्या. महिलांच्या फॅशनचा हा भाग नंतरच्या काळात झालाय. हिल्सचा वापर पार्शियन घोडेस्वार करीत होते. घोड्यावर स्वार करत असताना त्यांच्या पायांना रकाबमध्ये स्थिर ठेवण्यासाठी उंच टाचा असलेल्या बुटांची गरज असायची. या हिल्स बूट घालून त्यांना नीट घोडेस्वारी करता यायची. हळूहळू हा ट्रेंड युरोपपर्यंत पोहोचला आणि 16व्या शतकात पुरुषांच्या फॅशनचाही भाग बनला. युरोपमध्ये हिल्स म्हणजे श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं. उंच टाचांचे बूट घालणारा माणूस श्रीमंत आणि प्रभावशाली दिसायचा. फ्रान्सचा राजा लुई हिल्सचा मोठा चाहताही होता. त्याच्या बुटांना लाल रंगाच्या हिल्स असायच्या. पण 17व्या शतकाच्या शेवटी महिलांनीही हिल्स घालायला सुरुवात केली. 18व्या शतकात मात्र पुरुषांनी हिल्स घालणं कमी केलं, पण महिलांसाठी त्यावेळी त्या खूपच विशेष बनल्या. 19व्या आणि 20व्या शतकात हिल्स महिलांच्या स्टाईलचा एक भाग बनला. फॅशन डिझायनर्सनी हिल्स वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तयार करायला सुरुवात केली.